श्री गुरुवे नमः. जयांचे करिता स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदूया श्री चरण, श्री गुरूंचे. श्रुती स्मृती पुराणाम आलयं करुणालयं, नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं. शंकरं शंकराचार्यं केशवं वादरायण, सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः. शुकासारिके पूर्णवैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज दशक 13 समास 2 सारासार निरूपण. संपूर्ण जडजीवात्मक सृष्टी म्हणजे हे जगत अवाढव्य असून त्याची झालेली निर्मिती तुम्हा आम्हाला सगळ्यांना डोळ्यांनी प्रत्यक्ष दिसते. प्रत्यक्ष दिसते म्हणून ती सत्य आहे असा भ्रम सतत होत असतो. संपूर्ण आयुष्य दिसणारे जग सत्य आहे असे समजून त्यालाच घट्ट धरून मनुष्य ठेवतो. म्हणून येथे समर्थ पहिल्याच ओवीत सांगतात, श्रीराम समर्थ श्रीराम, ऐका सारा सार विचार. उभारले जगदंबर, त्यात कोण सार, विवेके ओळखा श्रीराम. की या संपूर्ण ही जी विश्वरचना दिसते त्यात सार काय व असार काय हे ओळखण्यासाठी सारासार विवेक ऐका असं समर्थ सांगतात. सार म्हणजे मूलतत्व आणि असार म्हणजे अवांतर पसारा आहे. या जगतामध्ये या असाराचा अवांतर पसारा इतका आहे की त्या पसाऱ्यात सत्य वस्तू असाराच्या कवचामध्ये गुंडाळली जाते. सत्यावर असत्याचे आवरण असल्यामुळे सत्य असूनही ते लोप पावते. एखाद्या वस्तूला पितळेचा मुलामा दिलेला असतो, पण ते अगदी सोन्यासारखे वाटते, पण ते खरे सोने नाही. त्याप्रमाणे डोळ्यांनी दिसते म्हणून जग सत्य वाटत असले तरी ते सत्य नाही. म्हणून सत्याची निवड करायची तर ते सार जे निवडायचे आहे आणि असार सोडून द्यायचे आहे. जे जे दिसेल ते नासेल आणि येईल ते जाईल, जे असतची असेल तेची सार श्रीराम. मग असा जर सार तत्वाची निवड करायची असेल तर लक्षात घ्यायला हवे की जे जे 5 ज्ञानेंद्रियांना कळते ते नष्ट होते. या जगतातील प्रत्येक वस्तू व्यक्ती घटना निर्माण होते, काही काळ टिकते व कालांतराने नष्ट होते. आपण गृहिणी आहोत. आपण रोज घरामध्ये स्वयंपाक करतो. सकाळी स्वयंपाक केलेले अन्न संध्याकाळी शिळे होते आणि दुसऱ्या दिवशी ते खराब होते म्हणजे नष्ट होते. आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या वस्तू आहे. टीव्ही, फ्रीज, फर्निचर अशा अनेक वस्तू आहे. हे सुद्धा वस्तू आपण नवीन आणतो, त्या घरात लावतो, पण कालांतराने त्याही काही वर्षानंतर खराब होतात याचा आपल्याला अनुभव आहे. आपले घरही बऱ्याच वर्ष म्हणजे या फर्निचरपेक्षा किंवा स्वयंपाकापेक्षा जास्त काळ ते टिकत असलं तरी आपलं बांधलेलं घर सुद्धा कालांतराने ते पडते किंवा गव्हर्नमेंट आपल्याला ते जुनी वास्तू झाली म्हणून पाडायला सांगते. त्याचप्रमाणे त्या घरात राहणारे जे सगळे मनुष्य आहे
तो मनुष्य प्राणी सुद्धा आधी नव्हता, सध्या आहे व नंतर तोही राहणार नाही. मनुष्याचा प्रमाणेच या जगताचा सुद्धा एक दिवस प्रलय होणार, म्हणजे ते नष्ट होणार आहे. यावरून लक्षात घ्यायचे की ज्याची ज्याची निर्मिती होते, जे जन्माला येते किंवा प्रगट होते, ते मरते किंवा नष्ट होत जाते. आणि जे नष्ट होते ते सगळे असार असते, पण जे तिन्ही काळात सातत्याने असते ते सार असते. असाराचा त्याग करायचा व सारतत्वाचा स्वीकार करायचा. देह येणारा जाणारा आहे. मी म्हणजे देह नसून आत्मा आहे आणि आत्मा कधीही येत जात नाही. जगत सत्य नसून मिथ्या आहे, याचा सतत विचार साधकाने करायला हवा. विचार करण्याचे सामर्थ्य फक्त माणसाला आहे, कारण माणसाला बुद्धी आहे. माणसाच्या बुद्धीमध्ये असारापासून सार वेगळे काढण्याची शक्ती आहे. असार म्हणजे स्थूल इंद्रियगोचर दृश्य असते, तर सार सूक्ष्म अतींद्रिय आणि अदृश्य असते. असार अनित्य व सीमित असते, तर सार नित्य व सीमित असते. माणसामध्ये आत्मा नित्य आहे व तेच एक सार आहे, हे साधकाने लक्षात घ्यायचे आणि सारतत्वाची निवड करायची. मागा आत्मानात्म विवेक बोलिला, अनात्मा ओळखून सांडिला. आत्मा जाणता लागला, मुळींचा मूळ तंतू श्रीराम. मुळी जे राहिली वृत्ती, झाली पाहिजे निवृत्ती. सारासार विचार श्रोती, बरा पहावा श्रीराम. नित्यानित्य विवेक केला, आत्मा नित्यचा निवडिला. निवृत्ती रूपे हे तौरला, निराकारी श्रीराम. की मागच्या समासामध्ये आपण आत्मानात्म विवेक अभ्यासला. त्यात आत्मा व अनात्म विवेकाचा विचार करताना आत्मवस्तू नित्य म्हणजे चेतन, तर अनात्म वस्तू अचेतन व जड असते हे लक्षात घेतले होते. अचेतन व जड असणाऱ्या व्यक्ती, वस्तू, घटना या सर्वांना आत्म्याची सत्ता असते. या संपूर्ण जगताचा संपूर्ण कारभार चालवणारा हा आत्माच आहे. ध्यान अभ्यासात आत्मा जाणण्याचा प्रयत्न करताना स्फुरणरूप हालचाल म्हणजे जगताचे मूळ असलेली मूळ माया आहे, हेही आपण लक्षात घेतले होते. ही मूळ माया म्हणजे ईश्वरच आहे आणि तो सर्वांच्या हृदयस्थ असणारा परमात्माच सर्व जगताचा व्यापार चालवतो. हा परमात्मा म्हणजेच आत्मा होय. हा आत्मा म्हणजेच माझे स्वरूप आहे, हे आपल्याला कळले. कारण मागच्या समासामध्ये आपण आत्मानात्म विवेक पाहिला होता. म्हणजे मूळ मायेपाशी जाऊन वृत्ती जेव्हा थांबली, तेथे केवळ मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे हे लक्षात आले, म्हणजे आपल्याला कळले. पण तिथे अजून काही वृत्ती शिल्लक होती, म्हणजे नुसते कळले, अजून अनुभव तिथे आलेला नव्हता. म्हणजे मी आत्मा आहे ही वृत्ती निवृत्त झाली पाहिजे. मग त्यासाठी श्रोत्याने सार व असार विवेक करावा, असे समर्थ आपल्याला सांगतात. सुरुवातीला नित्य व अनित्याचा विचार करून त्यातील जे नित्य त्याची निवड केली व आता मी ब्रह्म आहे अशी वृत्ती आहे, ती वृत्ती पण आता मावळली पाहिजे, एवढाच विचार त्या निराकार ब्रह्माच्या अनुभव येण्याच्या आड आता शिल्लक राहिला आहे. म्हणूनच समर्थ आता सार आणि असार याचा विवेक करायला सांगतात. हेच म्हणजे तो चंचळ, निर्गुण म्हणजे निश्चळ. सार असार विचारे चंचळ, होऊन जाते श्रीराम. चळे म्हणून ते चंचळ, न चळे म्हणून निश्चळ. निश्चळी उडे चंचळ, निश्चयसी श्रीराम. की माईक जे आहे ते चंचळ आहे आणि चंचळ नष्ट होणारे आहे, तर अनुभवण्याचे जे ब्रह्म आहे ते निश्चळ आणि निर्गुण आहे. माईकाचा सर्व भाग चंचळ म्हणजे असार व ब्रह्म मात्र सार आहे, असा विचार सतत करत गेले की असार आपोआपच निवृत्त होऊन जाते. म्हणजे जे चळणारे नष्ट होणारे असार निवृत्त होते, म्हणून त्याचा समावेश चंचळात होतो. तर ब्रह्म सतरूपाने अखंड असते, म्हणून त्याचा समावेश निश्चळात होतो.
अशा निश्चळाचा एकदा पक्का निश्चय झाला की चंचळाला अस्तित्वच उरत नाही. हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. जेथे त्रिगुणांच्या 3 गुणांचा संबंध असतो ते असार असतं आणि जे निर्गुण असतं ते सार असतं. अवतार नेहमी ईश्वराचे असतात आणि ईश्वर शुद्ध सत्वगुणाचा असतो, त्यामुळे अवताराला सगुण म्हणतात. त्रिगुण किंवा 3 गुण जर असार आहेत तर सत्वगुणही असार आहे, कारण सगुण जे असतं तेही त्रिगुणांपैकी म्हणजेच 3 गुणांपैकीच एक असतं. आपल्याला त्या असार सत्वगुणाकडून म्हणजे मूळ माया, त्या मूळ मायेपासून निर्गुणाकडे जायचं आहे. तर सार काय किंवा असार काय याचा निवाडा करून घ्यायलाच हवा. असा निवाडा करून घेतल्यावर जे जे त्रिगुणात्मक असतं ते असार असतं आणि जे निर्गुण असतं ते सार असतं. म्हणूनच साधकाने सार असणाऱ्या निर्गुण तत्वाशी एकरूप व्हावे, म्हणजे असार चंचळाला अस्तित्वच राहत नाही. ज्ञान आणि उपासना दोन्ही एकची पाहना, उपासने करिता जना जगदोद्धार श्रीराम. की वेदांतातील ज्ञानयोग आणि भक्ती मार्गातील उपासना ही दोन्ही आत्मानुभवाची साधने असल्याने साधन या दृष्टीने ती सारखीच आहेत. ज्ञानाने मी ब्रह्म आहे म्हणजे जीवाचे मूळ स्वरूप कळते आणि ज्ञान ही उपासनेशिवाय होत नाही. उपासना म्हणजे भगवंताजवळ राहणे. ज्ञानाने व्यक्तिगत उद्धार होतो तो उपासनेने जगदोद्धार होतो. उपासनेमध्ये कोट्यावधी सामान्य जनांच्या सर्व प्रकारच्या उद्धाराची व्यवस्था आहे. उपासनेतील सगुण चरित्र, त्यांची रूप, त्यांचे नाम, त्या सर्व सगुण देवतांचे उत्सव, तीर्थयात्रा इत्यादींची सामान्य माणसांना नितांत गरज असते. अज्ञानी जीवाचे अंतःकरण दृश्याच्या स्फुरणाने भरलेले असते, त्यामुळे त्याच्यामध्ये आत्मस्वरूपाचा स्पर्श करण्याची क्षमताच नसते. म्हणून सामान्य लोकांना सगुण उपासनेपासून आरंभ करावा लागतो. सद्गुरू अथवा देवाला सर्वज्ञ चेतन अनंत समजून आपल्या वृत्तीला ईश्वराकार बनवण्याचे मोठे सामर्थ्य सगुण उपासनेत आढळते. सगुण उपासनेने एकदा त्या भगवंतावर प्रेम जडले की दृश्यावरील प्रेम आपोआप ओसरते. त्यामुळे प्रापंचिक सांसारिक वासना इच्छा कमी होऊन राग द्वेष कमी होण्यास सुरुवात होते व भगवत भाव स्फुरू लागतात. भक्त ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याच्या योग्यतेचा होतो. उपासनेने एकदा देहबुद्धी गळली की आत्मबुद्धीचा उदय होतो. द्रष्ट्या साक्षी जाणता ज्ञानगण चैतन्य सत्ता, ज्ञानदेवची तत्वता बरे पहा श्रीराम. त्या ज्ञानाचे विज्ञान होते शोधून पहा बहुत मते, चंचल अवघे नाचते येणे प्रकारे श्रीराम. की ज्याला द्रष्ट्या साक्षी ज्ञाता ज्ञानगण चितगण सद्गण म्हटलं जातं, तो ज्ञानरूप ईश्वर देव हेच माझे स्वरूप आहे हे अनुभवण्याचा साधकाने प्रयत्न करावा. एकदा मी ब्रह्म आहे असं दृढ श्रद्धेने कळणे म्हणजे ज्ञान व या ज्ञानाचे अनुभवात रूपांतर झाले की विज्ञान होते असे सगळे वेदांतशास्त्र आपल्याला सांगते. असे झाले की भेदमय दिसणाऱ्या चंचळाचा निराश होतो. म्हणून समर्थ 11व्या ओवीत सांगतात, नाशिवंत नासेल की नासे ना, ऐसा अनुमानची आहे म्हणा, तरी तो पुरुष सहसा ज्ञाना अधिकारी नव्हे श्रीराम. खूप छान ओवी इथं समर्थांनी आपल्याला सांगितली आहे. पंचमहाभूतांची ही सृष्टी माईक आहे म्हणजे नाशवंत आहे किंवा नाही याबद्दल ज्यांच्या मनामध्ये शंका डोकावते त्यांना ब्रह्मज्ञान होण्याचा अधिकार नसतो. आपण या सृष्टीतील प्रत्येक गोष्ट नष्ट होताना पाहतो. सर्व वस्तू माझा देह
व कालांतराने हे जगतही नष्ट होणार असूनही त्या वस्तूवर, देहावर, जगतावर आपण खूप प्रेम करतो व त्यात आसक्त होतो. मग जिथं आसक्ती असते तिथं वैराग्य नसते आणि वैराग्याशिवाय ज्ञान होत नाही. म्हणून श्रुती माऊली संत सद्गुरू सांगतात की जे माईक आहे ते नष्ट होते, त्यावर पूर्ण श्रद्धा ठेवावी. त्यावर अजिबात शंका घेऊ नये. शंका घेणाऱ्याला कधीच ज्ञान होत नाही. म्हणूनच 12व्या ओवीत समर्थ म्हणतात, नित्य निश्चय केला संदेह उरतची गेला, तरी तो जाणावा वाहवला महामृगजळी श्रीराम. की तो जर श्रवण करूनही त्याच्या मिथ्यत्वाचा निश्चय टिकत नसेल आणि अशी शंका उराशी बाळगूनच असेल, तर तो या संसाराच्या महापुरात वाहून गेल्याशिवाय राहणार नाही. अशा व्यक्तीला ब्रह्मज्ञानाचा अधिकार कधीच प्राप्त होणार नाही. क्षयची नाही जो अक्षयी, व्यापकपणे सर्वा ठाई, तेथे हेत संदेह नाही, निर्विकारी श्रीराम. म्हणून लक्षात घ्यायचे की या सर्व ब्रह्मांडात एकच असे ब्रह्मतत्व आहे की त्याचा कधी क्षय म्हणजे नाश होत नाही. असे अक्षय असलेले ब्रह्मतत्व सर्व जडजीवात समत्वाने व्यापून आहे. ते दिसत नसले तरी ते आहे. जसे वारा डोळ्यांना दिसत नाही पण त्याचा स्पर्श आपल्याला जाणवतो, तसे ब्रह्मतत्व सर्व जडजीवात व्यापून आहे व ते सर्वांच्या हृदयी वास करते, हे श्रद्धेने स्वीकारायला हवे. त्या निर्विकार ब्रह्माच्या बाबतीत शंका कधीच घेऊ नये, कारण केवळ शंका घेत बसले तर सर्वनाश झाल्याशिवाय राहणार नाही. जे उदंड घनदाट, आद्य मध्य शेवट, अचळ अतुट, जैसे तैसे श्रीराम. पाहता जैसे गगन, गगनाहून ते सघन, जनची नाही निरंजन, सदोदित श्रीराम. की असे हे ब्रह्म पुरेपूर ओतप्रेत असे भरून आहे. ते ब्रह्मांडाच्या आधी ते असताना आणि ब्रह्मांडाच्या नंतरही आहे. आणि असे हे ब्रह्म अचल आहे, निश्चळ आहे, भेदशून्य आहे आणि जसेच्या तसेच आहे. त्यात कधीही बदल म्हणजे परिवर्तन होत नाही. बऱ्याच वेळा आपण अभ्यासलं आहे की ब्रह्माला नेहमी आकाशाची उपमा देतात, पण ब्रह्म त्या आकाशाहूनही अत्यंत सूक्ष्म व व्यापक आहे. त्यामध्ये सर्व जीवसृष्टी कल्पित असून ते मात्र निर्जन म्हणजे निरंजन आहे. चर्मचक्षु ज्ञानचक्षु, हा तो अवघाच पूर्वपक्षु, निर्गुण ठाईंचा लक्षु, लक्षवेना श्रीराम. की आपल्याला जे दृश्य जगत दिसते ते चर्मचक्षुने दिसते. म्हणजे चर्मचक्षुने म्हणजे डोळ्यांनी जग दिसते व ज्ञानचक्षुने म्हणजे ज्ञानाने ब्रह्म कळते. पण दिसणे आणि कळणे हे दोन्हीही विचार पूर्वपक्षातले आहे. कारण चर्मचक्षुला दिसणारे हे जगत भ्रमरूप असून ज्ञानचक्षुला आलेल्या ब्रह्मानुभव द्वैतातील आहे, त्यामुळे तोही मिथ्याच ठरतो. कुठलीही गोष्ट साध्य करायची असेल तर त्या साध्य करण्यासाठी समोर ध्येय हवे, म्हणजे एखादी वस्तू हवी. पण ब्रह्म एकमेव असल्याने तिथे दुसरे काही नाहीच. म्हणून निर्गुण ब्रह्म अलक्ष असून ते चर्मचक्षु वा ज्ञानचक्षुला दिसत नाही. संग त्यागे विण काही, परब्रह्म होणार नाही. संग त्याग करुणी पाही, मौन्य गर्भा श्रीराम. निर्षता अवघेची निर्शले, चंचळती तुके निघून गेले. निश्चळ परब्रह्म उरले, तेची सार श्रीराम. समर्थ इथं आपल्याला सांगतात की ब्रह्मानुभव घेण्यासाठी ज्या ज्या गोष्टींचा मला संग आहे त्या संघाचा त्याग करायला हवा. कारण संघ कशा कशाचा आहे? संघ मी आणि माझा, मायेचा, प्रपंचाचा, दृश्य वस्तूंचा, या सगळ्यांचा संघ आहे. त्या संघाचा त्याग केल्याशिवाय मी ब्रह्म असा अनुभव येत नाही. संघ म्हटले की दोन आलेच,
म्हणजे दुसरी वस्तू व्यक्ती असल्याशिवाय संघ घडतच नाही. जिथं दुसरं आहे तिथं द्वैत असते. मग जोपर्यंत संघ आहे तोपर्यंत निसंगाचा अनुभव कधीच येणार नाही. म्हणून संघ सोडल्याशिवाय अद्वैत ब्रह्माचा अनुभव येत नाही. अशा या माईक आठवा देह मूळ माया, निरसोन गेल्या अष्टकाया, साधू सांगती उपाया, कृपाळूपणे श्रीराम. सोहम हंसा तत्वमसी, ते ब्रह्म तू आहेसी, विचार पाता स्थिती ऐसी, सहजची होते श्रीराम. म्हणून लक्षात घ्यायचे की एक एक माईक तत्वांचा निराश करत गेल्याबरोबर माईक म्हणजे चंचल सगळे निघून जाते व जे उरते ते फक्त निश्चळ परब्रह्म उरते. तेच सार आहे. आपण बऱ्याच वेळा विचार केला की 4 देह पिंडाला असतात आणि 4 देह ब्रह्मांडाला असतात. या 4 देहाच्या ब्रह्मांडातील मूळ माया त्या सगळ्यांचा म्हणजे मूळ मायेपर्यंत त्या सगळ्यांचा निराश केल्याशिवाय, त्यांचा मिथ्यत्वाचा निश्चय केल्याशिवाय ब्रह्म अनुभव येत नाही. हा निराश कसा करायचा? तर त्यासाठी साधू संत सद्गुरू यांचा सहवास हवा. त्यांच्या संगतीत हा विचार हळूहळू उमजू लागतो. त्यासाठी सद्गुरू तत्वमसी उपदेश करतात, म्हणजे ते तू आहेस हे समजून सांगतात. त्यासाठी काही साधना सांगतात. त्यावर पूर्ण 100% श्रद्धा ठेवली की ते विचार दृढ व्हायला सुरुवात होते व ते ब्रह्म मी आहे असे अभ्यासाने लक्षात आले की सतत पुन्हा पुन्हा त्या विचारांवर आरूढ होता होता अचानक ते मी ते ब्रह्म आहे असे ज्ञान होते व जे व्हायचे आहे ते होऊन जाते. साधक सोन ब्रह्म उरले, ते ते वृत्ती शून्य झाले, सारासार विचारले येणे प्रकारे श्रीराम. की असा विचार करणारा साधक देहात असतानाच ब्रह्मरूप होतो. त्यालाच जीवनमुक्त म्हणतात. तेथे अंतःकरण वृत्ती निवृत्त झालेली असल्यामुळे त्याच्या जीवनात कुठलाही प्रसंग आला तरी तो त्या वृत्तीने स्थिरच राहतो. असा ब्रह्मरूप स्वरूपात एखाद्या घटनेने तो कधी कोणावर गरम होत नाही. त्याच्यावर कुठल्याही द्वंद्वाचा परिणाम होत नाही. म्हणूनच 22व्या ओवीत समर्थ सांगतात, ते तापेना ना निवेना, उजळेना ना काळवंडेना, ढवळेना निवळेना, परब्रह्म ते श्रीराम. दिसेना ना भासेना, उमजेना ना नासेना, ते येना ना जाईना, परब्रह्म ते श्रीराम. ते भिजेना ना वाळेना, ते विझेना ना जळेना, जयास कोणीच नेना, परब्रह्म ते श्रीराम. की असे हे परब्रह्म तत्व कशानेही गढूळ होत नाही. म्हणजे ते कशाने तापत नाही, ते कशाने काळवंडत नाही. त्यामध्ये कुठलेही द्वंद्व, जय पराजय असो, यश अपयश, सुख दुःख असे कुठलेच द्वंद्व त्याच्या ठिकाणी नसतात. हे ब्रह्म ज्ञानेंद्रियांनी कळत नाही किंवा मनाने त्याची कधीच कल्पनाही करता येत नाही. म्हणून त्याचा कधी भासतही नाही. ते निर्माणही होत नाही व नष्टही होत नाही. ते कधी येतही नाही म्हणून जातही नाही. ते ब्रह्म कशाने भिजत नाही, ते कशाने जळत नाही, ते कशाने वाळत नाही, विझत नाही व ते कोणाला कशातून कुठे नेता येत नाही. म्हणजे मी म्हटलं की हे ब्रह्म मी इकडून तिकडून नेते, तर त्याला कुठेच नेता येत नाही, कारण सगळीकडे ते भरूनच उरलेले आहे. जे सन्मुखची चहूकडे, जेथे दृश्य भास उडे, धन्य साधू तो पवाडे, निर्विकारी श्रीराम. कारण असे हे ब्रह्म जिकडे पाहावं तिकडं सगळीकडे भरलेलंच आहे. खाली आहे, वर आहे, आजूला आहे, बाजूला आहे, पाताळात आहे, सगळीकडे आहे. ते घनदाट भरून आहे. म्हणजे रीता ठावया राघवे मिळ नाही असं विभू म्हणजे व्यापक ब्रह्म सर्वत्र अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष असते. दृश्याचा संपूर्ण नामरूपात्मक भास उडून गेल्याशिवाय याचे ज्ञान मात्र होत नाही. अशा या
अवाढव्य नामरूपात्मक विकारशील असणाऱ्या जगताचा असार पसाऱ्यातून सार असणारे ब्रह्म पाहणारा साधूच खरोखरीच धन्य होय. असा हा परमात्मा सर्वांच्या अंतःकरणात एकच असून अनंत कोटी ब्रह्मांडे त्याच्या स्वाधीन आहेत. तो एकच असून एकाच रूपाला अनेक रूपे तो देतो व स्वतःच्या स्वरूपावरच्या सत्तेनेच माईक असणारे हे विश्व तो प्रकाशित करतो व त्याला तो कौतुकाने सांभाळतोही. पण हे सर्व सद्गुरू कृपेने समजून अनुभवाला येणारे आहे. जो या इंद्रियांना स्वाधीन ठेवून मन व बुद्धीवर अंकुश ठेवतो त्यालाच मात्र सद्गुरू कृपा प्राप्त होते. अशा या देहाच्या हृदयात राहणारा चेतन व स्वयंप्रकाशी आत्मदेवाला जो बुद्धिवान आहे, जो धैर्यवान आहे, तोच पुरुष त्याला जाणू शकतो. त्यालाच शाश्वत सुख मिळते. तोच सुखरूप होऊन राहतो. त्याला कुठेच दुःखाचा अनुभव जरासाही येत नाही. मात्र जो स्वतःच्या स्वरूपाला विसरून जगताविषयी लोभ धरतो त्याला मात्र नेहमी दुःखाचेच अनुभव येतो. निर्विकल्पी कल्पनातीत तोची ओळखावा संत, ये रवघेची असंत भ्रमरूप श्रीराम. की असा जो साधू आहे की ज्याला या ब्रह्माचा अनुभव आलेला आहे, त्याच्या बाबतीत समर्थ इथे आपल्याला सांगतात की हा निर्विकल्प ब्रह्माच्या अनुभवानंतर त्या साधूला शेष प्रारब्ध बाकी असतानाही जीवनात कठीण प्रसंग आले तरी तो सहज त्याचा बाध करतो. तोच खरा संत, तोच खरा साधू होय. इतर भ्रमरूप कल्पनेत रमणारे मात्र सर्व असंत समजावेत. येथे सांगितलेली संतांची व्याख्या समर्थांनी आणि भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितलेल्या स्थितप्रज्ञाची लक्षणे त्यातील आशय एकच आहे असे निदर्शनास येते. की भगवंत म्हणतात भगवद्गीतेत की ज्या ब्रह्मतत्वाविषयी इतर सर्व संसारी निद्रिस्त असतात त्या परमतत्वाविषयी साधुसंत जागृत असतात आणि ज्या सांसारिक गोष्टीविषयी विषयी लोक जागरूक असतात त्याविषयी मात्र ते साधुसंत पूर्णपणे झोपलेले असतात. तेच स्थितप्रज्ञ. या ठिकाणी त्या स्थितप्रज्ञ असणाऱ्यालाच समर्थ संत म्हणतात. इतका महत्त्वपूर्ण विचार समर्थांनी आपल्याला संतांच्या बाबतीत सांगितला आहे. पण आपण मात्र त्या संतांचा विचार करताना त्या साधूंचा आश्रम केवढा भव्य दिव्य आहे, जणू काही पंचतारांकित हॉटेलसारखा आहे. तिथे कसे सर्व सोन्या चांदीने मळवलेले आहे. तिथल्या भोजनाची राहण्याची किती उत्तम सोय आहे. त्यांचा भपकेबाज पोशाख या फापट पसाऱ्यातच सर्वसामान्य लोक भाळून जातात व बाह्य गोष्टीवर लक्ष केंद्रित करून स्वतःची मात्र फसवणूक करून घेतात. म्हणून समर्थ आपल्या सगळ्यांना या ओवीत सावध करीत आहेत की जो अंतरंगाने स्वतः ब्रह्मरूप झाला आहे, परब्रह्म स्वरूपात विलीन झाला आहे, तोच खरा संत होय व अशा संतालाच मनोमन वंदन करावे. खोटे सांडून खरे घ्यावे, तरीच परीक्षवंत म्हणावे. असार सांडून सार घ्यावे, परब्रह्म ते श्रीराम. जाणता जाणता जाणीव जाते, आपुली वृत्ती तद्रूप होते. आत्मनिवेदन भक्ती ते, ऐसी आहे श्रीराम. म्हणून परीक्षावंताने खोटे सांगून त्याच्या मागे धावणे थांबून खऱ्याची निवड करावी. सद्गुरू संत ऋषीमुनी शास्त्र आपल्याला जे सांगते त्यावर विश्वास ठेवून श्रद्धावंत व्हावे. साधकाने श्रद्धावंत होऊन असार बाजूला सारून सार ब्रह्म स्वीकारावे. अशा हळूहळू असार गोष्टी समजून घेऊन त्याचा त्याग करत गेले की वृत्ती मावळू लागते. जाणता जाणता ती ब्रह्मानुभवात हरवून जाते. असे काही एकाएकी मात्र घडत नाही. त्यासाठी सतत श्रवण मनन निधिध्यासन या मार्गांचा अवलंब करावा लागतो. असार सतत समोर येत राहील, पण त्यावेळी सतत मनाला मिथ्यत्व निश्चयाचे स्मरण देत राहावे. अनेक तरंग उठतील,
पण त्या तरंगाची लाट होऊ न देण्याचा अखंड प्रयत्न करता करता त्या मनाला भगवंताशी एकरूप होण्याची सवय लागते. असे करता करता वृत्ती मावळते व ती संपूर्णपणे ब्रह्माशी ऐक्य पावते. हीच ती आत्मनिवेदन भक्ती होय. वाच्यांशे भक्ती मुक्ती बोलावी, लक्ष्यांशे तद्रुपता विवरावी, विवरता हेतू नुरावी, ते तद्रुपता श्रीराम. की खरं म्हणजे हा आत्मा जाणणे फार कठीण आहे. केवळ भरपूर श्रवण केले आहे, अभ्यास केला, भरपूर कीर्तन प्रवचन केली, असं कितीही केलं तरी आत्मज्ञान काही होत नाही. भक्ती मुक्ती हे केवळ सांगावयाचे विषय म्हणजे वाच्यांश आहे. अशा वरवरच्या विचारांनी आत्मा दिसत नाही. त्यासाठी अंतःकरणामध्ये प्रेमच उत्पन्न झाले पाहिजे. ध्यान अभ्यासात अंतःकरण वृत्ती आत्मस्वरूपात लीन करणे म्हणजे लक्ष्यांश आहे. अशी अंतःकरण वृत्ती लीन झाली की काही शिल्लकच राहत नाही. यालाच तद्रूप अवस्था म्हणतात. हेच ऐक्य होय. म्हणून साधकाने लक्षात घ्यावे की हा आत्मा आपल्या आतच असून कुठेही लांब अंतरावर तो नाही आहे, तो अगदी आपल्या जवळच आहे. त्यामुळे साधनांच्या कष्टाने त्याची प्राप्ती होत नाही. आधी साधनांचे कष्ट करावे लागतात, हे अगदी बरोबर आहे. साधनांचे कष्ट करायचे. इंद्रियांना जी बाहेरची ओढ आहे त्या इंद्रियांची बाहेरून आत पाहण्याची दृष्टी विकसित करायची, इच्छा आकांक्षांचा त्याग करायचा. असे केले की तो आत्मा आपणहून भेटायला येतो. कारण तो मीच आहे, बाहेर तो सापडणारच नाही. कारण माझे खरे स्वरूप आत्माच आहे. म्हणून शेवटच्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगतात, सद्रूप चिद्रूप आणि तद्रूप सस्वरूप म्हणजे आपले रूप, आपले रूप म्हणजे अरूप, तत्वनिर्शना उपरी श्रीराम. की असा हा आत्मा की जे माझं स्वरूप आहे तो सच्चित आनंद रूप आहे. सत म्हणजे पदार्थ निरपेक्ष अस्तित्व. पदार्थ नेहमी माईक असतात. आत्मा पदार्थ निरपेक्ष असतो म्हणजे त्याचं अस्तित्व हे पदार्थांच्या असण्यावर किंवा नसण्यावर अवलंबून नसते. उदाहरणार्थ, दोरीवर साप भासतो. या दोरीचं अस्तित्व सापाच्या नसण्यावर अवलंबून नाही. साप दिसला तरी दोरी आहे आणि साप दिसला नाही तरी दोरी आहे. तसंच आत्म्याचं किंवा ब्रह्माचं अस्तित्व जगाच्या असण्यावर किंवा नसण्यावर अवलंबून नाही. ते ब्रह्म नावाचं तत्व सत म्हणजे आहे, आहे आणि आहेच हे लक्षात घ्यावे. चित म्हणजे ज्ञान. ज्ञान दोन प्रकारचे आहे, एक होणारं ज्ञान आणि असणारं ज्ञान. मग होणारं ज्ञानाला वृत्तीज्ञान म्हणतात आणि असणाऱ्याला ज्ञान म्हणजे ज्ञानप्रकाश, त्याला ज्ञानप्रकाश म्हणतात. डोळ्यांनी आपल्याला वस्तू दिसते, कानांनी ऐकू येते, त्वचेने स्पर्श कळतो. हे सगळं ज्ञान त्याला वृत्तीज्ञान म्हणतात. या वृत्तीज्ञानाच्या पाठीमागे ज्ञानाचा मूळ सोर्स आहे, त्याला चित म्हणतात. या ज्ञानाच्या पाठीमागे असणारी जी शक्ती आहे त्यामुळे वृत्तीज्ञान होते, त्याला चित म्हणतात. जे डोळ्यांना दिसते त्याच्या संबंधी विचार करायला वृत्ती बहिर्मुख असावी लागते, पण ज्याच्या सत्तेवर ते दिसते त्याच्या संबंधी विचार करण्यासाठी मात्र वृत्ती अंतर्मुख व्हावी लागते. पण आपले होते काय की समजा एखादी वस्तू आपल्या डोळ्यासमोर आली. समजा हे घड्याळ आहे. मग घड्याळ माझ्या समोर आहे. घड्याळ दिसल्याबरोबर विचारचक्र सुरू झाले. ते कोणत्या कंपनीचे आहे, ते केवढ्याचे आहे, त्याचा रंग कोणता आहे, ते माझ्या हाताला शोभेल की नाही, असे अनेक विचार सुरू व्हायला. हे विचारांची म्हणजे जणू काही साखळीच सुरू होते. या विचारांच्या मागे आपण वाहत जातो, म्हणजे वृत्तीज्ञानाच्या मागे धावतो व हे वृत्तीज्ञान जिथून होते त्याचा आपल्याला अंदाजही येत नाही. घड्याळ दिसण्याच्या मागे असणाऱ्या तत्वाची आपल्याला आठवणही येत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, अंतर्नष्ट तितके तरले, अंतर्भ्रष्ट तितके बुडाले. अंतर्निष्ठ म्हणजे वृत्ती आत वळवतात, म्हणजे जिथून ज्ञान निर्माण झाले आहे
त्या ज्ञानाचा वेध घेण्याचा प्रयत्न करतात आणि ते तरुण जातात. पण जे अंतर्भ्रष्ट आहेत ते मात्र झालेल्या ज्ञानाच्या मागे मागे जातात व बुडतात. म्हणून चित्त म्हणजे ज्ञेय निरपेक्ष अस्तित्व होय. सच्चित आहे तिथे आनंद आहेच. आनंद म्हणजे विषय निरपेक्ष सुख आहे. आत्मा सच्चित आनंद स्वरूप आहे आणि ते स्वरूपच म्हणजे मी आहे. ज्याप्रमाणे सूर्याला उष्णता, गोलाकार व प्रकाश अशा 3 गोष्टी मिळून सूर्य होतो, त्यातील एकही गोष्ट बाजूला काढली तर सूर्य राहील का? त्याप्रमाणे सच्चित आणि आनंद मिळून आत्मा तयार होतो. हे आत्मा नावाचं तत्व शरीर नव्हते तेव्हाही आहे, शरीर आहे तेव्हाही आहे व शरीर गेले तरी ते आहे. म्हणून एखादी वस्तू होती किंवा नव्हती, आता आहे किंवा नाही, किंवा पुढे असेल किंवा नाही, असे भूत भविष्य वर्तमान काळाची जिथं भाषा आहे, पण आत्म्याच्या बाबतीत तशी भाषाच नाही. आत्मा सतरूप, चिद्रूप व ज्ञानरूप आहे. ज्ञान हेच त्याचं स्वरूप आहे. म्हणून आत्म्याला ज्ञान होण्याची गरज नाही. तोच ज्ञानरूप आहे, तोच मी आहे. म्हणून मला आत्म्याचं ज्ञान झालं असे जो म्हणतो तो हरवलेला असतो. असं ज्ञान जिथं मावळते तो मात्र जिंकलेला असतो. कारण तिथे मी ज्ञान आहे ही वृत्तीसुद्धा मावळलेली असते. तोच खरा जिंकतो. सद्रूप म्हणजे सत म्हणजे केवळ अस्तित्व, चिद्रूप म्हणजे चित म्हणजे केवळ ज्ञान आणि तद्रूप म्हणजे त्याच्याशी एकरूप होणे व तेच आपले रूप असून असा तत्वनिराश झाला असता तो अरूप आहे असा अनुभव येतो. असा तुम्ही आम्ही असाराचा त्याग करून सार तत्व स्वीकारून त्याचा अनुभव घेण्यासाठी समर्थांना शक्ती मागूयात. जय जय रघुवीर समर्थ.